आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। विविध करांमुळे कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांसमोर शासनाने HSRP नंबर प्लेटचा खर्च वाढवून ठेवला आहे, अन्यथा दंड निश्चित आहे। एकीकडे सर्वसामान्यांना आर्थिक परिस्थितीमुळे यास उशीर झाल्यास गय न करणाऱ्या शासनाच्या अनेक विभागांमध्ये अद्यापही नवी प्लेट बसवण्यात आलेली नाही। मग त्यांच्यासाठी नियम नाहीत का असा सवाल करण्यात येत असून लोकांना सक्ती करण्यापूर्वी अगोदर शासनाने आपल्या सर्व वाहनांना नंबर प्लेट बसवण्याची गरज आहे। सरकारकडून हाय सिक्युरिटी HSRP रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक केलेली आहे। ही नंबर प्लेट नसेल की वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। जिल्ह्यात शासनाच्या अवघ्या काही शासकीय वाहनांनाच ही हाय सिक्युरिटी HSRP रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावली आहे। इतर वाहने विना हाय सिक्युरिटी HSRP नंबर प्लेट लावून धावत आहेत। महसूल, जिल्हा परिषद आणि पोलिसांच्या वाहनांचाही यात समावेश आहे। त्यामुळे शासनाचे नियमच शासन धाब्यावर बसवत असल्याचे दिसत आहे। अनेक गरीब सर्वसामान्यांच्याकडून अशा कामांना उशीर होऊ शकतो, मात्र त्यांच्याकडून गुन्हेगारांसारखा दंड वसूल करण्यात येतो। त्याचवेळी शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या शासकीय तसेच खाजगी वाहनांवर कारवाई करणार असा सवाल उपस्थित होत आहे। केंद्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना देखील हाय सिक्युरिटी HSRP रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक केली आहे। याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र मागे राहिला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने आदेश दिले आहेत। त्यानुसार जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नसेल तर त्या वाहनावर कारवाई केली जाणार आहे। केंद्र शासनाने हा नियम लागू केल्यानंतर 1 एप्रिल 2019 पासून सर्व वाहन वितरक HSRP नंबर प्लेट बसवूनच वाहने ताब्यात देत आहेत। परंतु 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे महाराष्ट्र सरकारने बंधनकारक केले आहे। त्यासाठी पुन्हा मुदतवाढ देत 30 जून 2025 नंतर HSRP नंबर प्लेट शिवाय वाहन आढळल्यास 1000 रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद आहे। सातारा RTO